नमस्कार सर्वांना, एमएच फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स लाडू, जे की खूप पौष्टिकही आहे आणि खायलाही खूप छान लागतात. आणि अशा प्रकारे आपण लाडू बनवून महिनाभर ठेवू शकतो. तर मी ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी बदाम, काजू, अक्रोड, फुटाणे, थोडासा डिंक आणि काही सीड्स घेतलेले आहे. नंतर शेंगदाणे, मखाणे, मनुके, पिस्ता आणि अंजीर बारीक कट करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. नंतर कढईमध्ये 2-3 चमचे तूप घेतला आणि त्यात डिंक टाकला. आणि डिंक आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे, नाहीतर मध्ये कच्चा राहील. व अशा प्रकारे आपण लहान मुलांनाही लाडू बनवू शकतो, कारण ड्रायफ्रूट्स डायरेक्ट त्यांना कडक असल्यामुळे खाता येत नाही. पण असं छोटंसं एक लाडू ते अगदी आवडीने खाऊन घेतात. आणि मुलांनाच काय, मोठ्यांना पण ड्रायफ्रूट्स खाण्याचा कंटाळा येतो, पण लाडू खाऊन घेतात मस्त. नंतर परत कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि त्यात मखाने भाजायला टाकले. आणि मखानेही आपल्याला एकदम चांगले भाजून घ्यायचे. नंतर 1 चमचा तूप टाकून बदाम भाजायला टाकले. तुम्हाला जर तूप नसेल टाकायचे तर तुम्ही डायरेक्ट तसेही भाजू शकता. नंतर काजू बदाम दोन्ही एकत्र भाजून घेतलं. नंतर शेंगदाणे भाजायला टाकले. शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर त्यात फुटाणे टाकले. व त्यामध्येच पिस्ता पण टाकून भाजून घेतला. आणि मस्त असं सगळं भाजून घेतलं. आणि तुम्ही कच्चंही घेऊ शकता, पण मस्त भाजून घेतल्याने खमंग होतात लाडू. नंतर सीड्स पण भाजून घेतले, तूप टाकून थोडंसं. आणि तुम्ही नक्की बनवा अशा प्रकारे लाडू, खूप पौष्टिकही आहे. नंतर थोडंसं तूप घेऊन त्यात मनुके टाकले. आणि मनुके मस्त तुपामध्ये फुलताय. तुम्ही मनुके डायरेक्ट तसेही टाकू शकता. नंतर कट केलेलं अंजीरही टाकलं आणि भाजून घेतलं. अशा प्रकारे मी सर्व भाजून घेतलेलं आहे. आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि मी बाळासाठी केलेले आहे, त्यामुळे मिक्सरला थोडं जास्त बारीक केलं. तुम्ही थोडंसं जाडसरही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार.
नंतर त्याला मिक्स करून घेतलं. नंतर लाडू गोडसाठी तुम्ही त्यात खजूर किंवा गूळ घालू शकता आणि ते जर घातले तर तुम्हाला तूपही टाकायचं काम नाही बाइंडिंगसाठी. पण मी त्यात माझ्याकडे खजूर नव्हते आणि मला गूळ टाकायचा नव्हता, त्यामुळं मी थोडंसं तूप टाकून त्याला मिक्स करून घेतलं. आणि लाडू बनवायला घेतले. आणि ड्रायफ्रुट्स लाडूमध्ये जर गोड नसेल पण ना तर तरीही ते छान लागतात. आणि अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बनवले. आणि तुम्ही अशा प्रकारे लाडू बनवून महिनाभर ठेवू शकता आणि रोज एक लाडू खाऊ शकता. तर अशा प्रकारे एकदा लाडू नक्की करून बघा, खूप पौष्टिकही आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा लाडू कसे झाले. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.